कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा आता वाढतीये। पंचगंगेची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली असून नदी इशारा पातळीकडे संथ गतीने वाटचाल करते। तर जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू असून पश्चिम घाटमाथ्यावर जोर कायम आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। रणजित, काय अधिकची माहिती आहे? गेली 6 ते 7 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम पंचगंगा आणि जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या राजाराम बंधारा परिसरात आहे। तुम्ही पाहू शकता पंचगंगेचं हे सध्याचं रूप आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण 60 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। या परिसरातली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। तर कोल्हापूरची जी पंचगंगा आहे ही पंचगंगा 36 फूट 5 इंचांवरून सध्या वाहताना दिसते। म्हणजे इशारा पातळीसाठी केवळ 2.5 फूट पाणी बाकी आहे। जर असाच पाऊस राहिला तर पंचगंगा पुन्हा इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यात वाहणारे वारे आहेत, पाऊस आहे, यामुळे राज्यमार्ग आहेत, या राज्यमार्गावर अनेक झाडं तर कोसळलेली आहेत। मात्र काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक सुद्धा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आलेली आहे। कोल्हापूरचे जे कॅचमेंट एरिया आहेत, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, आजरा या परिसरात सुद्धा अतिवृष्टी होत आहे। त्यामुळे साहजिकच या सगळ्यांचा परिणाम हा नद्यांवर होतोय आणि या सर्व जिल्ह्यातल्या नद्या अशा दुधडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। पूर परिस्थिती दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी NDRFची टीम तसंच जिल्हा प्रशासनाची टीम सज्ज झालेली आहे। काही ठिकाणी घरांची पडझड होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी गुरं वाहून जाण्याची शक्यता आहे किंवा नागरिक वाहून जाण्याची शक्यता आहे। अशा ठिकाणी सुद्धा दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाऊस पडत असताना संध्याकाळी नदीच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, शेतवडीमध्ये कोणी जाऊ नये अशा सूचनासुद्धा जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत। सध्या कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडझाप जरी सुरू असली तरी जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे। जी, धन्यवाद रणजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन 60 बंधारे पाण्याखाली गेलेले।